नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वी फिजिक्सच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टर। इलेक्ट्रिक करंट आपल्याला पाहण्यासाठी काय बेसिक कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल। ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहिलं तर ॲटम हा सेंट्रली या ठिकाणी न्यूक्लियस आहे। न्यूक्लियस, या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स असतात। प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि न्यूट्रॉन असतात ज्याच्यावर कोणताही चार्ज नसतो आणि ते कोणत्याही याच्यामध्ये भाग घेत नाहीत। मासिव्ह पार्ट जो असतो तो न्यूट्रॉनचा असतो आणि त्याच्या वरच्या कक्षेमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन हे स्कॅटर्ड झालेले असतात। या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड झालेले असतात आणि त्यानुसार काय केलं आपण, के एल एम एन या पद्धतीने आपण त्याच्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा ठरवलेल्या आहेत। याच्यामध्ये 2, 8, 18 याप्रमाणे काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात। त्यानुसार सगळ्यात वरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाला की ती कक्षा काय होते, कंप्लीट होते, ऑक्टेट कंप्लीट झालं। मग ते ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळे तो ॲटम्स काय होतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो। दॅट ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल। मग त्या ॲटम्सला काय म्हणतो, न्यूट्रल ॲटम। त्याच्यामधून चार्ज प्रवाहित होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कंडक्शन इलेक्ट्रॉन्स नसतात किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स नसतात। दोन्ही बँड एकत्र झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट कंप्लीट झालेला असते। काही ॲटम्स मध्ये काय असतात, त्याच्या वरच्या कक्षेमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स। हे 2 इलेक्ट्रॉन्स काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात। हे फ्री इलेक्ट्रॉन्स, या इलेक्ट्रॉनला जर का आपण एनर्जी प्रोव्हाइड केली तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, याच्यामधून इजेक्ट होतात। या ॲटम्स मधून इजेक्ट होतात आणि दुसऱ्या ॲटम वर जाऊन काय होतात, रॅन्डमली ते काय होतात, त्याच्यावर आदळल्या जातात, बंबार्डिंग होते आणि त्यामुळे काय होते, या ठिकाणचा इलेक्ट्रॉन्स फ्री होतो आणि त्याला एक प्रकारे काय मिळते, कॉन्स्टंट ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मिळते। ड्रिफ्ट म्हणजे एक पर्टिक्युलर डायरेक्शनची व्हेलॉसिटी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते, त्याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणतो। आता गॅस, आयोनाइज गॅस आहे। या ठिकाणी आयोनाइज गॅस मध्ये काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली मूव्ह झालेले दाखवलेले आहेत। या ठिकाणी हा काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि छोटा जो आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन्स असं म्हणलं। हा जो आपण दाखवलेला आहे हा इलेक्ट्रॉन्स आपण रिप्रेझेंट केलेला आहे आणि हा जो आहे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल त्याला आपण प्रोटॉन असं म्हणतो। हे दोन्ही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली काय होतात, मूव्ह झालेले असतात। तर एका ॲटम मध्ये, एका सेंटीमीटर मध्ये 10⁻23 ॲटम्स असतात। किती असतात, 10⁻23 ॲटम्स त्या ठिकाणी असतात। त्यामुळे एका ॲटम्स मध्ये जर का 2, 8, 18 असे जर काही इलेक्ट्रॉन्स असतील, 2 इलेक्ट्रॉन जरी असतील तर त्या ठिकाणी किती सेल्स आहेत, N/E एवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, चार्जेस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात। Ne एवढे त्या ठिकाणी काय असतात, चार्जेस प्रेझेंट असतात। मग आता हा जो काही इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, हा फ्री इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी इथे टर्मिनल आहे, या ठिकाणी टर्मिनल आहे, ए टर्मिनल अँड बी टर्मिनल। या 2 टर्मिनल मध्ये आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी याला एनर्जी प्रोव्हाइड केली। इथं आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला, या ठिकाणी आपण निगेटिव्ह चार्ज दिला, तर याला एक रॅन्डम डायरेक्शन मिळते। काय मिळेल याला, हा जर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, रिपेल होईल आणि निगेटिव्ह चार्ज काय करेल, जो आलेला आहे तो या इलेक्ट्रॉन वर कोलाइड होईल आणि कोलाइड झाल्यामुळे त्याची जी काही रॅन्डम डायरेक्शन आहे ॲटम मध्ये तो कोलाइड होईल आणि त्याची जी काही रॅन्डम डायरेक्शन आहे ती रॅन्डम डायरेक्शन त्याला एक पर्टिक्युलर ड्रिफ्ट डायरेक्शन मिळते।
दॅट इज कॉल्ड अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. त्यालाच आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतो. आपण कशाने रिप्रेझेंट करतो? व्ही डी या सिम्बॉल आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. म्हणजे ड्रिफ्टिंग व्हेलॉसिटी त्याला मिळते. मग असे किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या टर्मिनल कडे येत आहेत, बी कडून ए कडे येत आहेत, किती इलेक्ट्रॉन्स येत आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डेल्टा क्यू, आणि त्याला लागणारा टाइम विथ रेस्पेक्टिव्ह टाइम, किती इलेक्ट्रॉन्स आले आणि त्याला लागणारा टाइम किती आहे. याला आपण काय म्हणलेलं आहे? करंट म्हणलेलं. दिस इज अ करंट फ्लोइंग. ज्या वेळेस आपण या दोन टर्मिनल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो त्यावेळेस काय होईल की या ठिकाणचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणाहून कोलाइड होतात, त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणते. आणि त्यामुळे एका सरळ रेषेमध्ये काय होतात ते इलेक्ट्रॉन्स ए कडून बी कडे येतात आणि ए कडून बी कडे आले. आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज देण्याची गरज नाही, म्हणून मग आपण त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करणार आहोत की एक मेटल वायर घेतला आपण. त्या ठिकाणी या मेटल वायर मध्ये दोन टर्मिनल असतात, ए आणि बी टर्मिनल आहे. या दोन टर्मिनल मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट करायचे. हा मेटल वायर आहे. दिस इज अ रॉड टाइप मध्ये इकडे टर्मिनल घेतलं, इकडे टर्मिनल घेतलं. या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, या ठिकाणी निगेटिव्ह टर्मिनल. आपण बॅटरी वापरली, बॅटरी म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेल आपण त्या ठिकाणी कनेक्ट केला. हा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह. या ए आणि बी वर आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं म्हणजे एनर्जी अप्लाय केली. या एनर्जी मुळे काय होईल, हा इलेक्ट्रॉन त्याला कायनेटिक एनर्जी असल्यामुळे या ठिकाणी या ऍटम्स मधले फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हे ऍटम्सचे फ्री इलेक्ट्रॉन्स, या फ्री इलेक्ट्रॉन्सला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मिळते आणि त्यामुळे काय होतात की इलेक्ट्रॉन्स असे सरळ या ठिकाणी काय होतात, या डायरेक्शननं युनिक डायरेक्शन काय होतो, त्याचा फ्लो होतो. म्हणून त्या ठिकाणी काय होतो, करंट तयार होतो. करंट कसा तयार होईल त्याला काय म्हटलेलं आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये किती चार्ज प्रवाहित झालेला आहे आणि त्याला आपण काय म्हणलेलं आहे, दिस इज कॉल्ड करंट फ्लोइंग. आता करंटची डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. करंटची डायरेक्शन कशी देणार आहे आपण, इलेक्ट्रॉन ज्या दिशेला जातात ती डायरेक्शन आपल्याला करंटची द्यायची नाही, तर इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध दिशेनं जो डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आपल्याला द्यायची. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये प्लस निगेटिव्ह चार्ज निघून गेले म्हणजे या ठिकाणी काय तयार राहील, एम्प्टी स्पेस, कॉल्ड एम्प्टी स्पेस. आणि या एम्प्टी स्पेसला काय म्हणतो आपण, होल्स म्हणतो. होल इज अ पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. म्हणजेच इलेक्ट्रॉन मोशन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतात, होल्स आर मायग्रेटेड. होल्स आर मूव्ड फ्रॉम बी टू ए. That direction, convention direction, is said to be a convention direction of electron or the current. Current ची convention डायरेक्शन आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या विरुद्ध दिशेने आपण करंटची दिशा आपण त्या ठिकाणी सांगतो. इलेक्ट्रॉन असे पळाले, मूव्ह झाले, तर त्या ठिकाणी डायरेक्शन त्याचं एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन इज अ कन्व्हेन्शन डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या
एक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड केलं, एनर्जी प्रोव्हाइड केली तर त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मिळते आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमुळे त्या ठिकाणी करंट तयार होतो आणि करंट आपल्याला लिहिता येईल I इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. क्यू म्हणजे ढोबळ मानाने काय सांगता येईल, नंबर ऑफ चार्जेस अँड टाइम विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. ही झाली करंटची आपल्याला डेफिनेशन्स, आपल्याला त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येईल I इक्वल टू क्यू बाय टी. आता आपल्याला या ठिकाणी करंट कशा पद्धतीने फ्लो करता आला हे आपल्याला लक्षात आलं. आता मेटल वायर आपण हा जो घेतलेला आहे याच्यामध्ये ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जर का vd एवढी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असेल तर आता आपल्याला या ठिकाणी किती चार्ज, आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज किती आहे, इलेक्ट्रिक चार्ज हा किती असतो हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा. इलेक्ट्रिक चार्ज किती असेल तर आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते क्यू ना. आपल्याला किती चार्ज आहे आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. इलेक्ट्रिक चार्ज कसा काढता येते, समजा आपण हा कंडक्टर या ठिकाणी कन्सिडर केलेला असेल, त्याची लेंथ जर का L एवढी लेंथ आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A आहे पा, क्रॉस सेक्शनल एरिया A, लेंथ L आहे आणि एका ऍटम मध्ये N इंटू E इलेक्ट्रॉन्स असतील तर याच्यामध्ये टोटल चार्ज किती झाला, L गुणिले A गुणिले N गुणिले E. इक्वेशन नंबर 1. चार्ज किती आहे याच्यामध्ये, टोटल चार्जेस किती आहेत, त्याच्यामध्ये एका ऍटम मध्ये Ne एवढे इलेक्ट्रॉन्स असतील, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, E आणि A म्हणजे क्रॉस सेक्शनल, L म्हणजे त्याची लेंथ. प्रत्येक क्रॉस सेक्शनल एरिया गुणिले लेंथ गुणिले N इंटू E म्हणजेच या ठिकाणी काय झाला, टोटल चार्ज झाला. करंट आपण काढला, करंट काय सांगितलेलं आहे, I बरोबर Q डिवायडेड बाय Q बाय, याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी टाइम कसं काढणार आहे, T इक्वल टू याला लागणारा टाइम किती आहे, टाइम T इक्वल टू VD डिवायडेड बाय D इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, S म्हणजेच डिस्टन्स किती आहे त्याचं. आपण दोन फॉर्म्युला या ठिकाणी डिराइव्ह केलेले आहेत, या दोन फॉर्म्युल्यावरून आपण त्याचं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगता येईल तर ते आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. टाइम T बरोबर आपल्याला काय काढता येईल, S म्हणजे डिस्टन्स किती झालं, S डिस्टन्स किती झालं, L एवढा डिस्टन्स आहे म्हणजे हे झालं L बरोबर VD डिवायडेड बाय T एवढं डिस्टन्स आहे. अंतर भागिले टाइम, वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम बरोबर काय होईल, S किती अंतर आहे आपल्याला काढता येईल. मग आता VD बरोबर काय लिहिता येते आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स VD इक्वल टू L डिवायडेड बाय VD लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे, T इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, T इक्वल टू L डिवायडेड बाय VD. T इक्वल टू L डिवायडेड बाय VD लिहिता येईल आपल्याला. या ठिकाणी VD बरोबर काय लिहिता येते, अंतर डिवायडेड बाय टाइम, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी आपण कसं काढतो, कोणत्याची व्हेलॉसिटी, VD ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, VD इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, L डिवायडेड बाय T म्हणजेच व्हेलॉसिटी.
मग याच्यावरून आपल्याला T इक्वल टू L डिवायडेड बाय VD लिहिता येईल. याला इक्वेशन नंबर 3 टाकलं T. आता याच्यामध्ये T ची किंमत टाकता येईल. हे 2 ची याच्यामध्ये टाका. I बरोबर काय लिहिता येईल? Q काय लिहिता येईल? L A N E डिवायडेड बाय T ची किंमत टाकू L डिवायडेड बाय L डिवायडेड बाय VD. याच्यामध्ये L कॅन्सल झाला, हा L कॅन्सल झाला, हा VD वर जाईल. म्हणजे करंट I इक्वल टू काय लिहिता येते? A N E VD. याला इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 N A E. मग आता या ठिकाणी करंट I इक्वल टू काय आलं? करंट I इक्वल टू ANE VD. मग आता VD बरोबर काय लिहिता येईल इथून? याच्यावरून VD बरोबर I डिवायडेड बाय AN VD. म्हणजेच आपल्याला ड्रिफ्ट वेलोसिटीचं इक्वेशन काढता आलं. या ठिकाणी ड्रिफ्ट वेलोसिटीचं इक्वेशन काढलं. दिस इज युअर ड्रिफ्ट वेलोसिटी, इक्वेशन ऑफ ड्रिफ्ट वेलोसिटी. आणि याच्यामध्ये I डिवायडेड बाय A इक्वल टू काय आहे? जे करंट डेन्सिटी, करंटची घनता, डेन्सिटी ऑफ करंट. डेन्सिटी ऑफ करंट कसा लिहितो आपण? कोणत्याची डेन्सिटी? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे. म्हणजेच करंट डिवायडेड बाय एरिया इज अ डेन्सिटी. I by A is a density. त्यामुळे आपल्याला VD बरोबर I by A आपण J ने रिप्रेझेंट करतो. VD बरोबर J डिवायडेड बाय ME. Here J काय लिहिता येते? J इक्वल टू I by A. I म्हणजेच काय? करंट. A म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरिया, त्यालाच आपण घनता म्हणतो. डेन्सिटी ऑफ करंट. दिस इज युअर ड्रिफ्ट वेलोसिटी. हे काय झाली? VD ड्रिफ्ट वेलोसिटी, इक्वेशन ऑफ द ड्रिफ्ट वेलोसिटी. म्हणजे इक्वेशन ऑफ ड्रिफ्ट वेलोसिटी काढण्यासाठी आपण काय केलं? या ठिकाणी एक मेटल कन्सिडर केला. मेटल मधून करंट पास झालेला आहे आणि VD च ड्रिफ्ट वेलोसिटी कन्सिडर केली. त्याच्यामध्ये NE एवढे इलेक्ट्रॉन्स काय होतील? त्याच्यामधून पास होतील. कंडक्टरचा जो काही लेंथ आहे कॅपिटल L ने घेतला, क्रॉस सेक्शन E ने घेतला. मग चार्ज किती झाले त्याच्यामध्ये? क्रॉस सेक्शनल एरिया, लेंथ आणि NE या सर्वांचा गुणाकार केला की त्या ठिकाणी चार्ज येते. नंबर ऑफ चार्ज. करंटचं इक्वेशन माहित आहे, Q बाय T, चार्ज पर टाइम, त्याला 2 नाव दिलं. मग आता आपल्याला व्हेलोसिटी माहित आहे. व्हेलोसिटी इक्वल टू काय लिहिता येईल? V इक्वल टू काय लिहिता येते? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, L बाय T. याचा डिस्टन्स L आहे, याला लागणारा जर टाइम T असेल तर तो किती अंतर पार करतो? व्हेलोसिटी म्हणजेच व्हेलोसिटी बरोबर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला वापरून आपण टाइम काढला. टाइमला इथं ठेवलं L डिवायडेड बाय V. V म्हणजेच VD आलं, L बाय VD आलं. हे L बाय VD. T ची किंमत या इक्वेशन मध्ये टाकली आणि Q ची किंमत याच्यामध्ये टाकली. याला आपण काय केलं? शॉर्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, सिंप्लिफाय केलं. सिंप्लिफाय करून इक्वेशन्स आलं. हे इक्वेशन्स आलं. याला रिअरेंज केलं. VD बरोबर IANE. परंतु I बाय A म्हणजेच काय?
करंट डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ करंट I by J न रिप्रेझेंट J divided by NVD. हे झालं इक्वेशन. दिस इक्वेशन इज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इक्वेशन. इक्वेशन ऑफ द ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाहता पुढचं आर्टिकल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं आर्टिकल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट आर्टिकल आपण पाहूया त्या ठिकाणी. एक्झाम्पल आता त्याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आता पहा या ठिकाणी प्रॉब्लेम काय दिलेला आहे. 11.1 पुस्तकामध्ये दिलेला आहे. मेटॅलिक वायर ऑफ अ डायमीटर इज 0.02 मीटर contains 10⁻28 फ्री इलेक्ट्रॉन्स पर क्यूबिक मीटर. एक मेटॅलिक वायर आहे, त्याची डायमीटर दिलेली आहे 0.02 डायमीटर असलेला. ही डायमीटर अशी दिलेली आहे 0.02. टोटल डायमीटर सर्कलची त्याला डायमीटर असं म्हणतो. हे डायमीटर दिलेली आहे 2.2 डायमीटर जर का दिलेली असेल तर आता आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. 10⁻28 इलेक्ट्रॉन्स दिलेले, म्हणजे n ची किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे. 10⁻28 इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब दिलेला आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 1.6 × 10⁻90 कुलम, म्हणजे तेवढे चार्ज त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत एका ऍटम्स मध्ये. आणि त्याची डायमीटर दिलेले आहे 0.02. रेडियस काढता येईल r बरोबर d डिवाइडेड बाय 2. d किती दिलेला आहे 0.02. त्याला 2 ने डिवाइड केलं. डायमीटर रेडियस 4d असते म्हणून डिवाइड केलं 0.01 मीटर आलं. त्या याच्यामध्ये दिलं आपलं फाइंड द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी फॉर फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढायचं आहे. हॅव्हिंग अँड इलेक्ट्रिक करंट ऑफ 100 एंपियर. 100 एंपियर. एंपियर काय झालं, करंटचं SI युनिट झालं. सगळे एकाच युनिट मध्ये आहे. हे मीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे. नसेल तर त्याला मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. एका बाजूला आपण गिव्हन काय काय दिलेलं आहे ते आपण एका ठिकाणी त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. VD बरोबर काय फॉर्म्युला दिलेला आहे, INAE हा फॉर्म्युला दिलेला आहे. आता यामध्ये करंट किती दिलेला आहे, I बरोबर 100 दिला. इथे लिहू 100 डिवाइडेड बाय n किती आहे, n 10⁻20 10⁻28. A किती आहे, A तो काढावा लागेल आपल्याला. A म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया. हा क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला A बरोबर पाय r स्क्वेअर ने रिप्रेझेंट करता येईल. पाय ची किंमत 3.14, r ची किंमत आपण याच्यामध्ये टाकली 0.01 चा वर्ग, म्हणजे याचा वर्ग केला तर काय होईल. 0.01 ला कसं लिहिता येईल आपल्याला, हा 0.01 ला आपल्याला लिहिता येईल. हा डेसिमल पॉइंट आपण इकडे जर सरकवला तर 1 × 10⁻² काय होईल, -2. इथं -1, इथं -2. 1 डिवाइडेड बाय 100 केलं तर काय होईल 0.01. 1 डिवाइडेड बाय 100 जर का केलं आपण तर उत्तर किती येईल 0.01 येईल. म्हणजे 1/100 आहे. 1/100 म्हणजेच काय, 1 × 100 म्हणजे 10⁻². याचा घात वर नेला तर काय होईल -2 होईल. म्हणजे लिहिता येईल -2 चा वर्ग 10 च्या -2 चा वर्ग काय होईल 10 चा -4 होईल. इथं तेच लिहिलं 3.14 ऍज इट इज. याचा स्क्वेअर किती आला 10 चा -4. 10 चा -4 या ठिकाणी आलं 10 चा -4 घात आपण त्या ठिकाणी काढला. म्हणजे या ठिकाणी A ची व्हॅल्यू आपण रिप्रेझेंट केली. A इज अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर. क्यूबिक मीटर मधला वायरची डायमीटर मधला त्या ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया आपण काढला. हे क्रॉस सेक्शनल एरिया आपण इथं 3.14 × 10⁻⁻4 रिप्रेझेंट केला. N2 चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे
1.6 into 10 raised to 90 कुलम. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, V D बरोबर 10 रेस टू किती आहे त्याच्यामध्ये 3.14 into किती घ्यावं लागेल आपल्याला 1.6 याचा गुणाकार करायचा आपल्याला. आणि 10 रेस टू किती आहे 28 आणि हे मायनस आहे 19 आणि 4 किती होईल मायनस किती होईल 9 4 13 23 मायनस 23. मग या ठिकाणी किती राहील 28 मधून 23 गेले किती राहील 5 किती राहील. मग या ठिकाणी आपण लिहून टाकूया 10 to the power 5 इथे 10 to the power 5 हा 10 to the power 5 वाला. आता आपल्याला लॉग टेबल त्या ठिकाणी यूज करायचं आहे. लॉग टेबल यूज करून त्याची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता 10 raised to 5 खाली आहे तो वर जाईल काय होईल 10 raised to -5 100 आहे 10 raised to काय होईल 2 2 -5 ठीक आहे 2 -5 हे 10 raised to 5 आपण काढला हा प्लस वर जाऊन मायनस आला त्या 100 चा प्लस 2 केला. आता याचा गुणाकार किती तो आपण त्या ठिकाणी इक्वल 3.14 1.6 याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. लॉग टेबल वापरावं लागेल लॉगरिथमिक टेबल यूज करा. आणि याचा कॅरेक्टर किती आहे 3 चा कॅरेक्टर काय येईल 0 याचा लॉग डायरेक्ट लिहून टाकतो 0 या ठिकाणी लॉग याचा कॅरेक्टर 0 31 चा 4 मध्ये पहा लॉग टेबल मध्ये 31 चा मेन 31 चा 4 मध्ये या ठिकाणी पाहायचं लॉग टेबल यूज करून. लॉग टेबल मध्ये पहा 31 चा 4 मध्ये व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी 31 कुठे आहे या ठिकाणी 31 चा 4 मध्ये लॉग टेबल कसा पाहायचा आहे तोही आपण या ठिकाणी किती आला 0.4969 लॉगरिथम मध्ये पाहायचं आपल्याला 31 चा 4 मध्ये. आता इथं 16 चा 0 याचे कॅरेक्टर्स काय आहे 0 0. मग आता याचं किती 16 चा 0 मध्ये पाहायचं आपल्याला 16 चा 0 मध्ये 20 41 याची बेरीज करूया प्लस 9 plus 1 10 0 11 6 plus 4 10 1 11 plus 9 plus 1 10 10 ला 0 याचा 1 4 आणि 2 6 आणि 1 7 0.7010 याचा रेसिप्रोकल आपल्याला करायचा याचा 1/3.14 किती येईल याचा अँटी लॉग काढू याचा अँटी लॉग 0.70 अँटी लॉगचा टेबल त्याच्या पुढेच दिलेला आहे. अँटी लॉग किती पाहायचं 0.70 मध्ये बघा 0.70 कुठे दिसतील का या ठिकाणी 0.70 चा 1 मध्ये 70 चा 1 मध्ये 5023 किती 5023 कॅरेक्टर्स किती आहेत 0 0 म्हणजे या ठिकाणचा कॅरेक्टर्स 10 to the power 0 किती 1 येईल म्हणजेच एका अंकानंतर आपल्याला या ठिकाणी काय द्यायचं आहे डेसिमल पॉइंट द्यायचा म्हणजे किती आलं या ठिकाणी VD बरोबर 1/5.023 5.0. आता याचा रेसिप्रोकल पहा
याच्यामध्ये रेसिप्रोकल दिलेला आहे. रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त प्रमाण. आपल्याला लॉगचं व्यस्त कसं काढायचं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. रेसिप्रोकल्स, तो रेसिप्रोकल्स आपण त्या ठिकाणी पाहू. रेसिप्रोकल किती आलेला आहे. रेसिप्रोकल्स फॉर 4 नंबर. या रेसिप्रोकल्स फॉर 4 नंबर्स या पद्धतीने याचा रेसिप्रोकल्स आपल्याला टेबल मिळेल. हा टेबल मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. 5 पॉइंट किती आहे. 5.0चा 2 मध्ये 5.0चा या ठिकाणी 2 मध्ये 1992 किती आहे. 1992 मेन डिफरन्स किती आहे. सबट्रॅक्ट करायचा. तो डिफरन्स काय करायचा. वजा करायचा. एक त्याच्यामधून वजा करायचं. 92 मधून एक वजा झाला तर किती येईल. 1991 एवढा डिफरन्स त्याच्यामध्ये येईल. मग हा 1991 पॉइंट कुठून आहे. याचा 0 पॉइंट आहे. 0.1991 हे काय झालं. त्याचं उत्तर काय आलं. त्याची व्हेलॉसिटी आली. त्याची व्हेलॉसिटी किती आलेली आहे. 1991 ही त्याची व्हेलॉसिटी आलेली आहे. म्हणजेच आपल्याला ही व्हेलॉसिटी आली. म्हणजेच ही व्हेलॉसिटी किती आहे. 0.19 नियरली किती आली. 0.19 2 डेसिमल पॉइंट मध्ये आपल्याला लिहिता येईल. 0.19 ला कसं लिहिता येईल. इथून ही एक पॉइंट हा एक पॉइंट गेला तर काय लिहिता येते. इथून एका पॉइंटने इकडे सरकवलं 1.9 लिहिता येईल आपल्याला. 1.9 काय होईल आपल्याला. त्याची व्हेलॉसिटी लिहिता येते 1.9 आणि वरती किती आहे. या ठिकाणी किती आहे. 2 प्लस 2 इथं -5 किती आले. -3 आणि इथं आपण एक डेसिमल सरकवला 3 आणि 1 -4 मीटर पर सेकंद आलं. इथं किती आलं. 10 टू दी पॉवर 2 मधून -5 गेले. इथं किती आले. -3. याचा रेसिप्रोकल काढला एवढा आला 1992. याला काय करायचं आपल्याला. 0.1992 मधून 0.0001 वजा केलं तर 0.1991 आलं. त्याला 10⁻³ या पॉइंट इकडे दिला तो काय झाला 1.9 झाला. 1.9 into 10⁻⁻⁴ झालं. 3 मध्ये -1 इकडे आपण ट्रान्सफर केलं. या हा पॉइंट इकडे शिफ्ट केला म्हणून -1 न शिफ्ट झाला. 3 मध्ये -1 -4 हे झालं त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल. त्याची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता